पूर्णा तालुक्यातील मौजे गौर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ शीतल रामप्रसाद खटिंग, तर गौर गणातून अनंता त्र्यंबक पारवे, तर धनगर टाकळी गणातून अंगद कुरे यांच्या प्रचारार्थ राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या सभेचे आयोजन सोमनाथ मंगल कार्यालयात करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर बालाजी देसाई, रामराव रौंदळे, प्रकाश कदम, बाळूभाऊ दिगंबरराव, सरपंच सावळे, शिवराव शेरकर, नरहरी साखरे, श्री बोगळे, श्री जोगदंड, अनंता पारवे, काशीनाथ पारवेसह आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी गौर गटात भाजपाचं कमळ फुलण्यासाठी आपण सर्व मदत करू, त्या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। विरोधकांच्या अफवांना बळी न पडता शीतल रामप्रसाद खटिंग, अनंता त्र्यंबक पारवे, अंगद रमेश कुरे यांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले। यावेळी नामदार मेघनाताईंना कार्यक्रमासाठी येण्यासाठी उशीर झाल्याने त्यांनी मतदारांची दिलगिरी व्यक्त केली। या सभेसाठी मोठ्या संख्येने महिला वर्गासह आबालवृद्ध तरुणासह लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। काय म्हणाल्या मेघनाताई पाहूया। काही गोष्टीत आमच्यावर थोडेसे एक सोशल मीडियावर म्हणा, काही म्हणा, थोडीशी टीका व्हायला लागली। दीदी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला माहिती आहे मी सभापती होतो, तुम्ही त्यावेळेस सदस्य होता, आम्हाला लाज वाटायची सभापतीवर बसायची, कारण एवढी मोठी व्यक्ती आमच्या पुढे बसायची। मी ज्यावेळेस बांधकाम सभापती होतो सर दीदी, त्यावेळेस या ठिकाणचे जे लोकलचे उमेदवार आज जे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तेच माझ्याबरोबर पंचायत समितीला उमेदवार होते, माझ्याबरोबर निवडून आणले दीदी। ते कुठलंही त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना मी स्वतः त्यांचं सगळे हे करून त्यांना माझ्याबरोबर पंचायत समितीला निवडून आणलं, आणि माझ्याबरोबर असल्यामुळं या पंचायत समिती गणामध्ये किंवा इतर कुठेही जे काही काम केलं त्यांनी स्वतःच ते काम केलेलं आहे। आज ते म्हणतात सभापतीनं कुठेही एक खडा टाकला नाही, त्याला सगळ्यात सर्वस्वी जबाबदार तेच आहे, कारण माझा पूर्ण कारभार तेच बघत होते। माझ्यानंतर मी या ठिकाणी मावळरावजी बनसोडे म्हणून निवडून आले, ते बाहेर, आणि आज ते लोक एक गळ्यात काहीतरी घालून उड्या मारतायत, मला म्हणतायत तुम्ही यांनी पक्ष केला बदलला। दीदी, हे जे पक्षात आहेत आता, आम्ही घड्याळावरचा मी तालुका अध्यक्ष होतो दीदी, हे तिकडं मोठ्या पवार साहेबांकडे होते। ज्यावेळेस आपण युतीमध्ये महायुतीमध्ये लोकसभा लढवली, आपल्या कमी जागा आल्या, त्यावेळेस हेच लोक दीदी आम्हाला एवढे हसत होते, अजितदादांच्या विशेष पडे तुमचा नेताच पडा, तुमचं अस्तित्व संपलं म्हणून हेच लोक हसत होते। आणि आज तेच पक्षात आले आणि तेच इतकी निष्ठावंत दाखवत आहे की निष्ठावंत गेले बाजूला, आणि ह्यांनाच निष्ठावंतपणा कुणाला मला काही माहित नाही। असो, मला काही कुणावर टीका करायची नव्हती, पण जे काही चाललं होतं ते फक्त त्याचा खुलासा सांगायचा होता। एकतर निवडणूक कमिशनचे लोक आलेले, 10च्या आत आपल्याला देवीचं भाषण संपवायचंय। मी काय फार जास्त हे करत नाही, मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आपण भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचंय आणि येणाऱ्या 9 तारखेला आपला विजय घोषित करायचा। बसणार नाही हा विश्वास तुम्हाला मी देते। या गावामध्ये मी आली होती, आमच्या काही बहिणींनी सांगितलं की मोठ्या तारा इथून घरावरून जातात, आणि मी आत्ताच विचारलं अनंत भाऊ, मला वाटलं ते काम पूर्ण झालं असणार, परंतु अशोक बिटकॉइन कंपनीला आपण ते काम सांगितले म्हणून थोडासा वेळ लागला असेल, पण तुम्ही निश्चिंत राहा, आपल्या गावातल्या सगळ्या विजेच्या समस्या सोडवण्यासाठी खुद्द ऊर्जा मंत्री इथं तुमची काळजी घ्यायला आहे। आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये देसाई साहेब आपण नवीन उपकेंद्र गोळेगावला चालू केलं, अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर माठेगाव, कंठेश्वर, बाणेगाव, कंठेश्वर वालेपर्यंत आणखीन ट्रान्सफॉर्मर लावणार, आणखीन 33 केवी नवीन मंजुरी देणार, तुमच्या विजेच्या समस्या पुढची 50 वर्ष कुठल्याच येणार नाही असं काम आपल्याला ह्या गौर सर्कल मध्ये उभं करायचंय। आणि हा गावातून मोठा जो सगळ्यांच्या घरावरून गेलेला आहे ना, तुम्हाला माफी मागते की थोडा उशीर झाला, पण 15 दिवसाच्या आत तुमची ही तार काढून घेण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून काम करेल। पण अनंत भाऊ, तुम्ही सुद्धा मला उद्या फोन करा अधिकारी आले की नाही म्हणून, काळजी करू नका। आपल्या इथे अनेक कामं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करायचे। ही मंडळी येईल, आताच कराळे साहेबांनी सांगितलं यांच्याकडे काही नाही, फक्त नोटा उचललेल्या आहे, त्यांना वाटतंय की काय रात्रीच्या दिवसा पार्ट्या द्यायच्या आखाड्यावर,
खातावर काहीतरी चिरीमिरी ठेवायची आणि पुन्हा 5 वर्ष आपल्याला बघायला ती मंडळी येणार नाही. म्हणून आपल्याला मी विनंती करायला आले की मुख्यमंत्री महोदयांनी जो उद्देश साध्य करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मला इथे जबाबदारी दिली आहे की आपल्या जिल्ह्यातील कुटुंबियांच्या आज कंठेश्वरवाले पण आलेले किती कडेच गाव समाधानी पाणी वगैरे जेवण झाले नाही वाटतं. एवढेच नाही जे आले नाही जे आपले पाहुणे राहून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला फक्त कमळाला मतदान करायचंय. सांगा आपलं मत, सांगा लाडक्या बहिणी आपलं मत, इकडची मंडळी आपलं मत.